पण समोर असलेल्या चिंतामणी भगवंताकडे पाहताना ती फक्त पाषाणाची मूर्ती नसून तिथे माझा मंगलमूर्ती आहे ही भावना मनामध्ये दृढ असणं गरजेचं आहे. म्हणून तर आपण गणपतीचा आगमन करतो, प्रतिष्ठापना करतो आणि विसर्जन करतो. हे शब्द आहेत आपले. आपण म्हणतो गणपती बसवला आणि गणपती बस. पण काय करतात आमचे गुरुजी? अस्मिन् पूगी फले महागणपतीं सांगम सपरिवारम सायुधम सशक्तिकम आवाहयामी. हे भगवंता, तू तुझ्या शस्त्रांसह, तुझ्या शक्तींसह, तुझ्या आयुधांसह तू ये आणि मग एकदंतम चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदंच वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितम्. असा भगवंत सजला जातो. आता आमच्याकडे पण भावानीच भक्ती केली जाते, पण आमचा भाव जरा वेगळा आहे. आम्ही खातो तो भाव आम्हाला माहिती आहे, नाही का? बाजार भाव आम्हाला माहिती आहे, अहम भाव आम्हाला माहिती आहे, द्वैत भाव आम्हाला माहिती आहे. आम्ही देवाचे नाहीच, पण योग्यांना संतांना जो भाव जमला तो सोहम भाव होता, तो अद्वैताचा भाव होता. आणि खऱ्या भक्ताला जो जमतो तो प्रेम भाव जमतो. विठ्ठल आमचा भाव जर खरंच दृढ असताना तर गणपती मंडळामध्ये, मला माफ करा, तरुण मंडळी गणपती बसवतात, छान प्रतिष्ठापना होते, देखावा सुंदर असतो. पण दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या काही मंडळामध्ये पडद्याच्या मागं पत्त्याचे डाव रंगतात. त्याचं काय करायचं? आपण भक्ती करतो ना, मग भक्तीमध्ये विडंबन नको. भक्तीचं बोलणारी मंडळी बोलत नाही. चमचा लिंबू पाहिजे कशाला गणपतीमध्ये? त्यापेक्षा लाठीकाठी शिकवा. चमचा लिंबूनी असा आमच्या पोरांना काय पराक्रम जमणार आहे? रक्त बघितलं की चक्कर येते पोरांना. आमच्या सगळ्या देवतांनी हातामध्ये शस्त्र धरली आहेत. आता गणेश जयंतीचा उत्सव आहे, 1 तारखेला माघी गणेश जयंती आहे. या वर्षीचा भगवंताचा म्हणजे दरवर्षी जी आपली माघी गणेश जयंतीचा पर्वकाळ येतो त्या दिवशी भगवंत महोत्कट विनायक या नावाने अवतार घेतात. देवांतक आणि नरांतक नावाचे 2 राक्षस, त्या राक्षसांचा नाश करण्याकरता भगवंतांनी हा अवतार घेतलेला आहे. मग काय केलं? हातामध्ये शस्त्र आहे, पाश आणि अंकुश, शस्त्रधारी आहे देव आमचा. म्हणून आता भाव पाहिजे, रामाचा प्रभाव पाहिजे आमच्यावरती, रामांच्या विषयी भाव पाहिजे, कृष्ण चारित्र्याचा प्रभाव आमच्यावर पाहिजे, कामनेचा विकारांचा अभाव पाहिजे, भगवंताच्या विषयी प्रेमभाव पाहिजे. हे सगळं जेव्हा असेल ना तेव्हा आमची भक्ती फलद्रूप होईल. नामदेव महाराजांचा भाव होता, माझा पांडुरंग नुसता नाही, त्यामध्ये पांडुरंग चैतन्य रूपाने वास करतो त्या पाषाणामध्ये. म्हणून तर आईने दिलेलं नैवेद्याचं ताट घेऊन दुडू धावत राऊळात येतात. पांडुरंगा जेव की रे बाबा, जेव की रे बाबा. जेवतच नाही देव. बराच वेळ झाला, किती तरी गयावया कराव्या, पांडुरंगा जेव की रे. रोज माझे वडील येतात, रोज तुला नैवेद्य अर्पण करतात. आज मी एवढूसा पोर आलोय म्हणून काही नखरे करतो काय रे? जेव की रे देवा, देवा जेव की रे. किती तळमळीने प्रार्थना करावी भगवंतींची. 5 वर्षाचं लेकरू होतं, 5 वर्षाचं. पण देवा आता जर जेवला नाहीस ना तर चुलीतलं लाकूड आणि जळक. आई आपल्याला करते ते सगळं चाललं होतं नामदेव महाराजांचं. देवा जेव की रे बाबा, बऱ्या बोलानी जेव बरं. मला भूक लागली रे, सकाळी लवकर उठलोय पहाटे, आणि तू जेवला नाही तर माझ्या पोटात कावळे ओरडतायत. देवा मी बघ तरी केवढूसा मुलगा आहे. देव जेवायला तयार नाही, देव जेवायला तयार नाही. एवढ्याशा अर्जवानी पाषाणातलं चैतन्य हलणार नव्हतं. 5 वर्षाच्या लेकरांनी अलौकिक सिद्धी मिळवली 5व्या वर्षी. आणि नामदेव महाराज सांगतात, पांडुरंगा परमात्म्या, आता जर जेवला नाहीस ना तर इथं या पायरीवर डोकं आपटून जीव देतो म्हणाले. आणि पायरीवर डोकं आपटणार एवढ्यात डोक्याला लागलं नाही, डोक्याखाली मऊसर हात लागला आणि गाभाऱ्यातनं आवाज आला, नाम्या दगडाचा देव कधी जेवतो का रे? नामदेव महाराज म्हणाले, देवा मी काही वेडा नाही, दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास कर. आता चाटून पुसून स्वच्छ करायला लावलं देवाला, माझ्या ताट लावलं. आणि जेव्हा सगळं ताट रिकामं करून येतात घरी तेव्हा गोणाई माता अशी ओट्यावर उभी होती. कारट्या, नाम्या एवढा वेळ लावलास? सगळं संपवलं तिथं राऊळामध्ये बसून. भूक लागली करतोस, एवढा धीर नाही धरवला? नामदेव महाराज सांगतात, आई मी नाही संपवलं. मग कोणी संपवलं? अगं ज्याच्यासाठी दिलं होतंस त्यांनी संपवलं. नैवेद्य हातीचा मूर्ती Oh
भगवंतांनी नामदेव महाराजांकडून प्रसादाचं सेवन केलं. कधी आपल्यापैकी असं कोणी आहे की आपल्याकडून देव जेवलाय, जेवेल भविष्यात, असं काही नाही हो. आपण नाही रडत, आपण इतक्या तितिक्षेने देवाची वाटही पाहत नाही पाहत. संतांची अवस्था अशा स्थितीला जातात ना, मग अद्वैत भावाचा साक्षात्कार मिळतो की मी आणि देव वेगळे नाहीतच. जाऊ दे दूरी, जाऊ दे दूरी, स्वरूपानंद नावाचे एक संत आहेत पावसते, त्यांचा अभंग आहे, मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी पण संपलं पाहिजे, तू पण संपला पाहिजे, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. इतका ऐक्य भाव आणि अद्वैताचा खरा साक्षात्कार झाला. म्हणून तर देवासाठी डोळ्यात पाणी येत होतं, म्हणून तर देवाशिवाय करमत नव्हतं. इतकी व्याकुळता होती, इतका वियोग होता. गोपींचं तेच झालं ना, अखंड अखंड रडायच्या भगवंताच्या विरहानी, अखंड व्याकुळ असायच्या. अक्रूर न्यायला आले होते भगवंतांना. त्यावेळी गोपी विचारतात, कशासाठी आलायस, कशासाठी आलास. गवळणी म्हणती यशोदेला, ओठे गे सावळा कारथ शृंगारीला, सांगे गे मजला अक्रूर उभा असे अंगणी, बाई गे साजणी या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी, रथी चढले वनमाळी, अकांत गोकुळी. अकांत केला सगळ्या गवळणी, अशा गडबडा लोळायला लागल्या ना रथासमोर. नयनीच्या उदकाने भिजली धरणी, आनंदाचे. रडतो का हो देवासाठी आम्ही नाही रडत. आम्ही प्रपंचासाठी रडतो, नैवेद्य दाखवतो, पाणी फिरवतो, लगेच काढून घेतो. खाल्लं बिल्लं तर करायचं काय, त्यांनी काय करायचं. आणि खरं सांगू, तो आपला नैवेद्य खात नाही याच्यातच तो आपली आब राखू नये. आणि त्यांनी जर एकदा खायला सुरुवात केलं ना, काही शिल्लक राहणार नाही. अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने, नेईल जेव्हा ती तू क्या कराने, किती रक्षिसी. प्रपंचासाठी कितीही करा, कुणीच केलं म्हणत नाही. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, माझ्या रामाकरता एवढंसं करा, राम लक्षात ठेवतो. पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडेच, थोर महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, भिल्ले खाय बोरे खाय बिल्लिटीची. ऐकलं ना, आला ना परमेश्वर. म्हणून सांगते, ज्यांना आपण माझं 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 म्हणतो आणि अहंता आणि ममता या दोन गोष्टी कुरवाळत बसतो. अहंता म्हणजे मीपणा आणि ममता म्हणजे ती नाही, ती ममता नाही जी तुम्हाला आठवते. ती ममता म्हणजे माझं, माझेपण, अखंड मी आणि माझं, मी आणि माझं हे करत बसतो ना, त्यामुळं द्वैतात अडकलो आम्ही. पण संत कुठल्या अवस्थेला पोहोचले. आचार्य म्हणतात निर्वाण षटकात, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि, सदा मे समस्वं न मुक्तिर्न बन्धन, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, न मे मृत्यु शंका न मे जाति भेद, पिता नैव
जन्म न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रे न तीर्थान वेदान यज्ञान अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. मी आणि तो दोन राहत नाहीत, अद्वैताचा अनुभव येतो आणि ज्याचा जसा भाव आहे तसा भगवंत त्याच्यासाठी प्रकट होतो. सगळ्यांनी बोलावलं, त्या त्या रूपामध्ये आला भगवंत. द्रौपदीनी हाक मारता क्षणी वस्त्र बनून देवाला. गवळणींच्या घटामध्ये ज्यावेळी गवळणी म्हणायच्या गोविंद घ्या दामोदर घ्या, गोविंद घ्या दामोदर घ्या, त्यावेळी देवाला टेन्शन आलं की यांनी कुणीतरी जर यांना 1 किलो गोविंद द्या 1 किलो दामोदर द्या असं जर मागितलं तर ह्या काय करतील. तेव्हा भगवंतांनी क्षीरावतार घेतला, दूध बनूनच घटात बसला. गोरसवो संडोनी सांडे बाहेरी, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या. दुडिया माझारी कान्हा झाला भारी, म्हणून तो जड लागायला लागला ना घट. भगवंतच घटामध्ये क्षीर म्हणजे दुधावतार, दुधाचाच रूप घेऊन बसला. ज्याचा जसा भाव तसा भावे जैसा तैसा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. देव अनेकांसाठी आला, ज्याचा दृढ भाव होता त्याच्याकरता आला. काय लागतं देवाला? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरुतम अश्नामी प्रयतात्मन. देव म्हणतो मला दुसरं काही नको, साधा निष्ठेनी नमस्कार करा, मला आनंद आहे. पै भक्ती एकी मी जाणे, तेथे सान थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. मी फक्त भाव जाणतो. कुठलीही गोष्ट कमी पडली उपचारांमध्ये देव तक्रार नाही करत. तक्रार तुम्ही आम्ही करतो, देव नाही तक्रार करत. उपास तापास व्रत वैकल्य एक वेळ नाही केलं तरी चालेल, पण प्रचंड सुंदर असा निष्ठावंत भाव भगवंताच्या विषयी असावा. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. तुकोबराय म्हणतात न मिळो खावया न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करो. आमचा भाव इतका दृढ आहे. दृढ माझे मन
आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारतो. आता तुझ्यात आणि माझ्यात अंतर ठेवू नको हा भाव इतका दृढ झाला, त्याचा परिणाम असा झाला देवाशिवाय कुणीच आपलं वाटेन असं झालं. आणि मी तुझा रंग अभंग आता सगळं ऐकायला मिळालं आम्हाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे ज्यांना आम्ही आपलं म्हणतो ना ती मंडळी आपली नाहीयेत. मी बऱ्याचदा असं म्हणते नाती गोती हा जो मराठी भाषेतला शब्द आहे ते गोत्यात आणतात ती नाती. नात्यातली माणसं ही नात्यातलीच असतात बरं का. नात्यातली माणसं नात्यातली असतात. मग तो देव म्हणाला होता ना, 2 जण गेले होते त्याच्याकडे, एक अर्जुन होता आणि एक दुर्योधन होता युद्धासाठी. म्हणाले मी मदत करणार, अर्जुन माझ्या नात्यातला आहे, मी तुला मदत करणार अर्जुना, पण दुर्योधन तू नात्यातला आहेस, अर्जुन ज्यातला आहे त्यातला तू नाही, पण दोघांनाही मदत करेन, बोला म्हणाले काय पाहिजे. देवानी आपल्या मदतीचे 2 भाग केले होते. एका बाजूला एकटा देव उभा राहणार, दुसऱ्या बाजूला त्याची सगळी नारायणी सेना. मागा कुणाला काय मागायचे ते. अर्जुन म्हणाला होता देवा मी मागू का. दुर्योधन म्हणाला मी आधी आलोय, मी मागणार. आणि दुर्योधनाने सांगावं मला तुझं सगळं सैन्य दे. भगवंत म्हणाले होते मी एका बाजूला उभा राहणार, मी हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही, 4 चांगल्या युक्तीच्या गोष्टी सांगेन म्हणले. दुर्योधन म्हणला याच्या गोष्टी ऐकायला तिथं कुणाला वेळ आहे, तिथं काही सत्यनारायणाची पूजा आहे का पंगत आहे, नको म्हणले आम्हाला, तू नकोच. देव नको म्हणणारे दुर्योधन असतात बरं का. देव हवे, रामाचा प्रभाव असावा, कृष्णाचा प्रभाव असावा तुमच्या माझ्यावर, कृष्णावर प्रेम करावं, रामप्रभूंवर प्रेम करावं. आणि आता 22 जानेवारीला वर्धापन दिन झालाय राम मंदिराचा, सगळ्या भारतभर साजरा केला गेला. 2024 साली 22 जानेवारी राममूर्तीची प्रतिष्ठापना झाली. वसिष्ठ मुनी म्हणायचे रामो विग्रहवान धर्म, राम ही धर्माची मूर्ती आहे. आता बस भारतवासियांचा एकच ब्रँड आहे प्रभू रामचंद्र. रामाचा आचार विचार मर्यादेचं पालन हे भारतातल्या प्रत्येक तरुणांनी करावं. जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुटतील. मी हात जोडून माता भगिनींना सांगते, माझ्या बंधू वर्गाला सांगते की आता सगळे विकल्प बाजूला ठेवा, रामचरित्राचं गायन करा, कृष्ण कथेचं गायन करा. त्या चरित्रांचा ज्यावेळी आम्ही कास धरू किंवा तिथे जाऊ ना, तेव्हा जीवनातल्या सगळ्या समस्या सुटतील. व्यवहार एका बाजूला, व्यवहारिक किती मोठी उंची गाठा, पण जीवनामध्ये पाया बेसमेंट जर अध्यात्माचं नसेल तर तुम्ही कायम फ्रस्ट्रेटेड राहणार, कायम नैराश्य, कायम ताप आणि व्यापच डोक्याला, कायम डोकं दुखणार. पण सगळ्या आनंदाचा क्षण असेल कुठला, तेथीचा आनंद ब्रह्मांडीन समाये उपमेशी काय देऊ सुखा, इतकं परमसुख प्राप्त होण्याचं साधन सांगितलंय. आणि ते कशा पद्धतीने भगवंताशी जोडलं जावं याकरता शेवटच्या चरणामध्ये फार सुंदर तुकोबारायांनी दृष्टांत दिलाय. चरण आपण शेवटी गाणारे पण सांगून पुढे जाते. माऊलीचा आणि त्याच्या लेकराचं उदाहरण दिलंय. लेकरू आणि माऊली यांचं नातं आहे. लहान लेकरू सगळ्यांना आवडतं, आवडतं की नाही. हा, आम्ही त्याला नंतर गुंड बनवतो ही गोष्ट वेगळी. त्याला माझं तुझं काही कळत नसतो, निरागस भाव असतात. ते 2 नाक त्याचे ते नाकपुड्या वाहत असल्या तरी सुद्धा आम्हाला ते आवडतं, लेकरू आवडतं. लहान मूल कुणाचंही असू दे, प्राण्याचं असू दे, माणसाचं असू दे, लहान लेकरू निरागस भाव असतो, बालसुलभ स्वभाव असतो त्याचा. त्याला मी तू पण कळत नाही, म्हणून आपण म्हणतो देवाचंच रूप आहे. सगळ्या जगाला आवडतं, पण आईचं प्रेम त्याच्यावर विशेष असतं. आईचं प्रेम त्याच्यावर विशेष असतं. प्रचंड पाखराखाली अखंड झाकून ठेवत असते, पण तिला कुठे माहिती असतं की हे लेकरू पुढं जाऊन त्याला जर पंख फुटले. हे वात्सल्य बघा, निसर्गातलं बहिणाबाईंनी सुद्धा टिपलंय. ती चिमणी आपल्या पिलाला जन्म देते
आणि लांबून कुठून तरी आणून एक एक दाणा त्याच्या चोचीत भरवत असते. ती चिमणी त्याला असं म्हणते का, तू माझ्या म्हातारपणची काठी आहे, माझा सातबाराचा उतारा तुझ्या नावे होणार आहे. ते पिलू दाणा आयता खातं आणि त्याला पंख फुटले. हे पिल्लाचं चाललंय बारक्या. त्याला पंख फुटले की ते उडून त्याचा आकाश तयार करतं. मग चिमणीच्या डोळ्यात जे आनंदाचा आभाळ साठतं, माऊली त्याला साक्षात्कार म्हणतात. बहिणाबाईंनी फार सुंदर वर्णन केलंय. अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. खोपाईन लाईनला जसा झुलता बंगला, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. तिची युलिशीच चोच, तेच दात तेच ओठ. बर का, मनुष्य प्राण्याला काय सुंदर प्रश्न विचारलाय लागेल असा. तिची युलिशीच चोच, तेच दात तेच ओठ. तुला दिल रे देवानी 2 हात 10 बोट. अरे मानसा मानसा, कधी होशील माणूस. निसर्गातलं कधीतरी देवत्व टिपायला शिकूया. तुझं माझं हा भेद मावळून टाकावा, अभेद वृत्ती निर्माण व्हावी. आणि वासुदेवम सर्वमिती, हे विश्वची माझे घर, हा माऊलींचा विश्वव्यापकतेचा दृष्टिकोन तुमच्या माझ्याकडे यावा, याकरता कीर्तनाचा सोहळा आहे. विठ्ठल आईचं आणि लेकराचं नातं तुकोबरायांनी व्यक्त केलं. कदाचित त्या नात्यात सुद्धा विसंगती येते, म्हणून म्हणाले अजून एक दुसरा दृष्टांत सांगितला अभंगाच्या 3ऱ्या चरणात. सकळा पाठीये भानू, सकळा पाठीये भानू, परित्या काळाचे जीवनो, परित्या काळाचे जीवनो, जया जैसा भाव, जया जैसा भाव. परित्या काळाचे देताना एक जोडी सांगितली, सूर्य आणि कमळ. सकळा पडिये भानू, भानू म्हणजे सूर्य. जागे आहेत का? सकळा पडिये भानू, परी त्या कमळासी जीवनू. सूर्यनारायण कुणाला आवडत नाही? सगळ्यांना आवडतो. सगळेजण उठल्या उठल्या त्याचं दर्शन. आता आम्ही सगळे सूर्यवंशी, मी जुन्या पिढीचं बोलत नाही. पूर्वीची माणसं ब्रह्ममुहूर्तावर उठायची, प्रातः समयाला उठायची. पूर्वीच्या काळी श्लोक म्हटले जायचे, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम प्रभाते, करदर्शनम. आता सगळे सूर्यवंशी. कधी कधी मी गमतीने बोलते की सकाळी उठल्यावर आमच्या भावंडांचा मोबाईल चार्जिंगला लागतो. कळलं तर बघा, नाही तर त्या सोडून विठ्ठल विठ्ठल. सूर्योदय झाल्यानंतर
मोबाईल चार्जिंगला लावणारी पिढी आहे आज. रात्रभर जागरणच जागरण. मला सांगा, जी परंपरा आम्हाला उगवत्या सूर्याला नमस्कार करायला शिकवते, जिथं उजेड आहे, जिथं प्रकाश आहे, तिथं देवत्व आहे. हां, जीवनामध्ये खरंच प्रकाश निर्माण व्हायचा असेल तर देवत्वाच्या दिशेने वाटचाल व्हावी लागेल. आणि देव या शब्दातला धातूच आहे दिव. दिव म्हणजे प्रकाश. सूर्यनारायण कुणालाच आवडत नाही असं नाही. उगवता सूर्य प्रत्येकाला आवडतो, किंबहुना तो सनराईज किंवा जसा तो सूर्य उगवतो जेवढ्या उत्साहाने तेवढ्याच उत्साहाने तो मावळतो सुद्धा. सनसेट म्हणतो आपण त्याला. कित्येक सेट लोकांचे सण तो बघायला जातात, सनसेट नाही का. म्हणजे उगवणं तितक्या ताकदीचं आहे. मग मावळताना नाही लाजाना मावळतो का? नाही. जीवन मावळताना सुद्धा तितक्याच आनंदाने मावळावं हे सांगणारा सूर्यास्त सुद्धा तितकाच गोड आहे. सृष्टीतला सगळ्यात मोठा उत्सव आहे. पण हे सूर्योदय किंवा हा सूर्यप्रकाश कुणाला जीवन देतो? परित्या कमळासी जीवनू. कमल पुष्प आहे, पंकज असं म्हणतात त्याला. संस्कृतमध्ये कमळाला पंकज म्हटलं जातं. पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जन्माला येणारं. चिखलामध्ये जे जन्मतं ते पंकज. मग या पंकजाचं, या कमळाचं जीवन काय आहे तर सूर्यप्रकाश आहे. निसर्गाचा नियम आहे, सूर्योदय झाला की कमळ फुलतं आणि सूर्यास्त झाला की कमळाचं फूल मिटून जातं, ते कोमेजून जातं. पण रात्रभर ते मरत नाही, ते कोमेजलेल्या अवस्थेत राहतं. पण सूर्यप्रकाश झाला की ते पुन्हा टवटवीत प्रफुल्लित होतं. म्हणून तर सूर्योदय सगळ्यांना आवडतो आणि आम्ही भूपाळ्या गातो, आम्ही त्याचं स्वागत करतो. संतांनी काकडे गायले, भगवंताला सांगितलं देवा आला अरुणोदय, आता उठा. आम्हाला सुद्धा जाग केलं या सूर्यनारायणाने. उठा जागे भारे आता, मानवी मनाला, मानवी मेंदूला आणि मानवी मनगटाला आलेली मरगळ दूर करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. आम्हाला जागेपण शिकवलं आणि उगवणारा सूर्य आम्हाला जागतेपण देतो, टवटवीतपणा देतो. सूर्योदय कुणाला आवडत नाही असं नाही. सूर्य उगवला की दोन मंडळी नाराज होतात निसर्गातली. दोघांना सूर्योदय आवडत नाही. एकाचं नाव आहे काजवा, त्याला आवडत नाही सूर्य. आणि अजून एक आहे, त्याचं नाव आत्ता घ्यायचं नसतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून तर आमच्या भक्तिगीतांनी सुद्धा सांगून दिलं, उजेडात होते पुण्य अंधारात पाप. म्हणून ज्यांना उजेड आवडत नाही ती मंडळी त्या प्रजातीतली म्हणावं लागेल. ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे, दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा. उघडदार देवाता उघडदार देवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवाता जो प्रकाशमय आणि सगळ्यांच्या हृदयात व्यापून
हृदयाला असे जो. काय व्यापकपणे भगवंता तुमच्या माझ्यामध्ये आहे बघा. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे म्या जग धरिले सबायभ्यंतरी. सोनं माहितीये ना, सगळ्यांना माहितीये. सुवर्ण कांचन असं म्हटलंय त्याला. ते सोनं माऊली दृष्टांत देतात. सुवर्णाचा मणी केले ते सोनियाचे सुती ओविले. सोन्याचा मणी घेतला, सोन्याच्या तारेमध्ये ओवला. आता मण्यात दोरा असतो की दोऱ्यात मणी असतो? बघा, द्या उत्तर. जरा डोकं खाजवा. मणी दोऱ्यात ओवल्यानंतर दोऱ्यात मणी असतो की मण्यात दोरा असतो? तुम्ही जागे आहे ना? दोऱ्यात मणी असतो, मण्यात दोरा नसतो. मण्यात पण असतो, दोऱ्यात पण मणी असतो. माऊली म्हणतात सुवर्णाचे मणी केले. बरं, मी सोपं विचारते तुम्हाला, पायात जोडा घालतो की जोड्यात पाय घालतो आपण? बघा बाबा, मागची मंडळी जागे आहेत ना, नक्की काय करतो? जोड्यात पाय, पायात जोडा. अंगरख्यात अंग घालतो की अंगात अंगरखा घालतो? विठ्ठल विठ्ठल याच मराठीचा गौरव केलाय माझ्या ज्ञानोबराईने. माझा मराठाची बोलू कौतुके. मराठी भाषा अशीच आहे, इतकी गोडे माय आहे ती आमची. माऊली म्हणते सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले. हे जसं कळत नाही मण्यात दोरा आहे की दोऱ्यात मणी आहे, तैसे म्या जग धरिले सबायभ्यंतरी. तसा मी विश्वात आहे, विश्व माझ्यात आहे, आणि एवढं सगळं करून मी विश्व तयार करतो, मीच विश्व मिटवून टाकतो. एवढं सगळं करून मी सगळ्यात आहे, मी कशातच नाही. असा भगवंत आहे. विश्वोत्पत्त्यादी हेतवे हे त्याचं रूप सांगितले भागवतकारांनी. आणि असा तो भगवंत सगळ्याचं जीवन आहे. कमळाचा आणि सूर्याचा दृष्टांत देताना तुकोबराय सांगतात की बाबा रे, कमळ 12 तास का होईना मिटलेलं राहतं, कोमेजलेल्या अवस्थेत राहतं, पण सूर्याशिवाय राहू शकतं. म्हणून कमळ आणि सूर्याच्या दृष्टांताला सुद्धा मागे टाकलं. आणि मग पहिलं चरण तुकोबराय सांगतात की आता मासा जसा पाण्याशिवाय तडफडतो ना, तसं आमचं तडफडणं असलं पाहिजे देवासाठी. तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा. भाव शुद्ध, तिथं वरपंग नको, भक्तीचा दिखावा नको. आणि मग हे जेव्हा जमतं त्यावेळी भगवंत प्राप्त होतो. विठोबा